असं एक झाड ज्याने 5 जणांचा जीव घेतला, असं तिकडची गावातली लोक म्हणतात. त्या झाडावरती जे काही होतं त्याने त्या 5 लोकांना मारून टाकलं, जी की आहे रत्नागिरीमधली, रत्नागिरीतल्या एका गावातली. त्या गावाचं नाव सांगू शकत नाही, कारण समोरच्याने असं सांगितलंय की त्या गावाचं नाव वगैरे सांगू नको. हे ज्यांच्यासोबत घडलेले त्यांची पण नावं वगैरे घेऊ नको. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी ध्रुव तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन हॉरर स्टोरीच्या व्हिडिओमध्ये. गावात राहणारी लोक आपलं पोट भरण्यासाठी, आपलं आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळी कामं करतात. गावातच राहून गावातलीच कामं, मग ती शेतीवरती असू दे, कुणाच्या बागेमध्ये असू दे, जी कामं मिळतील ती कामं ते करतात आणि आपलं जे काही आयुष्य असतं ते जगतात. आणि असंच एक काम मिळालं त्या 6 जणांना, पण त्यांना माहिती नव्हतं की आपण हे काम केल्याच्या नंतरला आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. आपल्यासोबत असं काहीसं होणार आहे ज्याचा आपण कधी विचारच नव्हता केला. तर ही 6 जण आहेत: गणेश, रामचंद्र, हेमंत, सुनील, सुधाकर आणि गणपत. ही एकाच गावात राहणारी माणसं होती, एकाच वाडीमध्ये राहणारी माणसं होती, एकमेकांना चांगली ओळखून होती. त्यातल्या रामचंद्राला एक दिवशी एक काम मिळतं, जे की असं झाड तोडायचं. ते झाड गावाच्या थोडंच बाहेर एका कोपऱ्यावरती असतं. थोड्याच दिवसा अगोदर ती जागा, ते झाड आणि ती जागा एका माणसाने घेतली होती. जागेच्या आणि झाडाच्या मालकाने ती ऑर्डर एका दुसऱ्या माणसाला दिली. त्या माणसाने येऊन रामचंद्राला ते सर्व काही सांगितलं की असं असं झाड आहे, ते तुम्ही तोडणार का? जे काही असतील पैसे ते तुम्हाला भेटून जातील. तर रामचंद्र बोलतो, मी असं सांगू शकत नाही, ते झाड मला येऊन बघावं लागेल, किती मोठं आहे, केवढं आहे, त्यानंतरला जे काही असेल ते मी तुम्हाला सांगू शकतो. त्यांच्या बोलण्याप्रमाणे, रामचंद्राच्या बोलण्याप्रमाणे ते त्यांच्यासोबत, त्या माणसासोबत त्या जागेवरती गेले, त्या झाडाजवळ गेले. झाडाजवळ गेल्याच्या नंतरला रामचंद्र त्या झाडाला बघून त्या माणसाला म्हणाले की माझ्या एकट्याकडून हे काम नाही होणार, मला अजून जोडीला कुणी ना कुणीतरी लागणार. तर माझ्या वाडीमधले, माझ्या घराजवळ जे राहतात त्यांना मी बोलून घेऊन येऊ शकतो, पण त्यांची जी काही मजुरी असेल तीही तुम्हाला द्यावी लागेल. चालेल तर तुम्ही हा म्हणा. हे सर्व ऐकून तो माणूस पण बोलतो, ठीक आहे चालेल, मी मालकांना विचारतो आणि तुम्हाला जे काही असेल ते निरोप संध्याकाळपर्यंत देतो. जसं बोलल्याप्रमाणे तो जाऊन त्याच्या मालकांना विचारतो की हे जे काही झाड आहे ते एका माणसाने नाही तुटणार, याच्यासाठी अजून माणसं लागतील, त्यांची जी काही मजुरी असेल ती पण आपल्याला द्यावी लागेल. त्याचे मालक बोलले, ठीक आहे चालेल, हरकत नाही काही. ते ऐकल्याच्या नंतरला माणूस येऊन रामचंद्राला रामचंद्राच्या घरी भेटतो. तो निरोप घेऊन आलेला असतो की ठीक आहे चालेल, म्हणून तुम्ही जे काही असतील ते पैसे घ्या, पण ते झाड तोडून टाका आणि तुम्हाला जेवढे माणसं लागतील तेवढे तुम्ही माणसं कामाला तिकडे लावा. ते ऐकून रामचंद्र खुश होतो, कारण अशी काही कामं मिळाल्यावरती गावातली लोक खुश होऊन जातात. त्यांना थोडेफार तरी पैसे मिळाले तरी पण ते खुश होऊन जातात. तर अशातलाच प्रकार होता तो. रात्रीपर्यंत रामचंद्र बाकीच्या 5 माणसांना जाऊन, म्हणजेच की हेमंत, सुनील, सुधाकर, गणपत आणि गणेशला भेटतो. भेटल्याच्या नंतरला त्यांना जे काही आहे ते सांगतो. गावाच्या बाहेर एक झाड आहे, आत्ताच त्या जागेचा जे काही व्यवहार वगैरे होता तो झालेला आहे आणि मालकाला ते झाड नको आहे, तर आपल्याला ते झाड तोडायचं काम आलेलं आहे, तुम्ही करणार का? जे काही पैसे मिळतील ते आपण वाटून घेऊ, रामचंद्र त्यांना बोलतो. ते ऐकल्याच्या नंतरला ते लोक पण तयार होतात. दुसऱ्या दिवशी रामचंद्र जाऊन त्या माणसाला भेटतो ज्याने त्याला सांगितलेलं असतं ते झाड तोडायचं आहे म्हणून. त्याला भेटल्याच्या नंतरला रामचंद्र ते झाड कधी तोडायचं याची तारीख ठरवली जाते. तारीख ठरवली 24 फेब्रुवारी 2018. तारीख ठरवल्याच्या नंतरला रामचंद्रने ती गोष्ट येऊन आपल्या 5 जणांना, मित्रांना सांगितली की या तारखेला आपल्याला जाऊन ते झाड तोडायचं. त्यानंतरला कुठे भेटायचं, कसं भेटायचं ते पण ठरवलं गेलं. त्यांनी गावच्या टोकावरती सीमेजवळ एक झाड होतं वडाचं, त्या झाडाजवळ येऊन सर्वांनी भेटायचं आणि मग तिकडूनच एकत्र जायचं असं ठरवलं. सर्व ठरवून वगैरे झालं, आपापल्या घरी गेले. तो दिवस आला. सकाळी एकदम व्यवस्थित सर्व न्याहारी वगैरे करून, न्याहारीच म्हणजे नाश्ता, गावच्या लोकांना सवय असते की भाजी भाकरी वगैरे खाऊन त्या कामावरती निघून जायचं. तर तसंच सर्वांनी न्याहारी वगैरे केली आणि सर्व एकत्र त्या वडाच्या झाडाजवळ मिळाले. एक एक करून एकत्र भेटल्याच्या नंतरला ते तिकडे त्या झाडाजवळ जायला
निघाले. झाडाजवळ जाताना आपापसामध्ये त्या लोकांचे गावची जी काही वार्ता वगैरे असते ती सर्व चालू होती. नॉर्मल गोष्टी चालू होती. ते बोलत 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 त्या झाडापर्यंत ते लोक पोचले. झाडाजवळ पोचल्याच्या नंतरला तिकडे ते मालक पण होते आणि रामचंद्रला ज्याने ते झाड तोडायला सांगितलं होतं तो माणूस पण होता. आणि पुन्हा एकदा रामचंद्राला सांगितलं की व्यवस्थित काम झालं पाहिजे, दुसरा कोणताही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. असं सांगितल्याच्या नंतरला रामचंद्र त्यांना रिप्लायमध्ये बोलले मी काही काळजी करू नका, जे काही आहे ते व्यवस्थित काम होऊन जाईल, तुम्ही काळजी करू नका. एवढं बोलून त्या लोकांनी झाड वगैरे तोडायला घेतलं. झाड खूप मोठं होतं, भलं मोठं झाड होतं. ते एकट्याने तुटणं शक्य नव्हतं. सर्वात पहिली जी कुऱ्हाड मारली ती रामचंद्राने मारली. पण ज्या वेळेला रामचंद्राने सर्वात पहिली कुऱ्हाड मारली त्या झाडामध्ये, त्यावेळेला ती कुऱ्हाड अशा प्रकारे अडकून राहिली त्या झाडामध्येच की ती निघत नव्हती. त्या लोकांनी खूप सारे प्रयत्न केले पण ती कुऱ्हाड निघत नव्हती. भरपूर सारा टाईम त्यामध्ये गेला. ती कुऱ्हाड निघायला तयारच नव्हती. त्या लोकांनी 6 जणांनी मिळून जोर लावला पण ती कुऱ्हाड निघायला तयार नव्हती. जणू ते झाड मला तोडू नका असं सरळ सरळ सांगत होतं. थोड्या वेळाने प्रयत्न केल्याच्या नंतरला ती कुऱ्हाड निघाली. कुऱ्हाड निघाल्याच्या नंतरला प्रत्येकाने थोडं थोडं करून ते झाड तोडायला सुरुवात केलं. वरून ते झाड तोडायला सुरुवात केलं कारण खूप मोठं झाड होतं. आजूबाजूची झाडं पण तुटली असती जर डायरेक्ट ते झाड तोडलं असतं. हळूहळू काम चालू होतं. करता करता दुपार झाली, जेवायची वेळ झाली. प्रत्येकजण आपल्या घरी जेवायला जाणार होता. रामचंद्र पण जाणार होते. पण रामचंद्राला एकदम वेगळंच फील व्हायला लागलं होतं. असं वाटत होतं त्यांना की आपली तब्येत थोडी बिघडली अचानक. आतापर्यंत थोडंफार झाड तोडून झालं होतं. घरी आल्याच्या नंतरला ते जेवायला बसतात. जेवायला बसल्याच्या नंतरला त्यांना असं वाटत होतं की तब्येत आपली थोडी जास्तच बिघडली. ते आपलं जेवण वगैरे घेतात. जेवण वगैरे घेतल्याच्या नंतरला ते बोलतात थोडा वेळ झोपतो. झोपल्याच्या नंतरला थोडंफार बरं वाटेल, जरा जोर आपण जास्तच लावला वाटतो, त्यामुळे हे सर्व होत असेल असं ते विचार करतात. रामचंद्र ते जाऊन आपलं अंथरूण घालतात आणि थोडा वेळ झोपतात. थोडा वेळ झोपून उठल्याच्या नंतरला त्यांना बरं वाटायच्या बदली अजूनच त्यांची तब्येत जास्त बिघडली. काहीतरी वेगळं होतंय. पण ते त्याचा विचार न करता पुन्हा आपल्या त्या कामावरती जातात. संध्याकाळपर्यंत ते झाड 70-80% तोडून झालेले होते. तिकडून आल्याच्या नंतरला संध्याकाळी आपले हातपाय वगैरे धुतात, जे काही बाकीची कामं असतात ते करतात आणि आपलं जेवायला बसतात. जेवायला बसल्याच्या नंतरला जेवून वगैरे व्यवस्थित झोपून जातात. झोपून गेल्याच्या नंतरला दुसऱ्या दिवशी परत उठतात. परत उठल्याच्या नंतरला तिकडे आपल्या त्या कामावरती जातात. पण त्यांची जी तब्येत असते ती अजून जास्त बिघडलेली असते. त्या गोष्टीला ते इग्नोर करत असतात पूर्ण. त्यांना असं वाटत होतं की आपण झाड तोडताना थोडा जास्तच जोर लावतोय, त्यामुळे हे असं होतंय. दुपारी ते अचानक आपल्या कामावरती असताना, त्याच झाड तोडायच्या कामावरती असताना अचानक चक्कर येऊन पडतात. बाकीचे लोक त्यांना उठवतात, पाणी वगैरे देतात. काय झालं, कशामुळे होतंय, काय होतंय हे सर्व विचारतात आणि त्यांना बोलतात की तू थोडा आराम कर, जा घरी, आता काय जास्त काम नाही राहिले. त्यांचं ते ऐकून आणि आपली जी काही अवस्था झालेली आहे ती बघून ते तिकडून निघून येतात. तिकडून निघून आल्याच्या नंतरला परत घरी आल्याच्या नंतरला आपलं शर्ट वगैरे काढून खेळायला लटकवतात आणि जाऊन जेवायला बसतात. परत आराम करायला झोपायला जातात. पण संध्याकाळी ज्या वेळेला ते उठतात, त्यांना जाग येते, त्यावेळेला त्यांना उठायची ताकद नसते. एवढी त्यांची तब्येत जास्त बिघडलेली असते. त्यांची मुलं वगैरे येतात, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात. ती मुलं त्यांना विचारतात, बाबा तुम्हाला काय झालं, अचानक हे असं कसं काय आणि एवढा अशक्तपणा कसा काय. त्यांच्या मुलांना उत्तर देतात की मला पण नाही माहिती, अचानक झालं, कालपासून मला असंच वाटतंय. डॉक्टरांकडे नेल्याच्या नंतर डॉक्टर पण बोलतात की नॉर्मल ताप आहे आणि थोडं अशक्तपणा आहे, काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित होऊन जाशाल. त्यांची मुलं त्यांना परत रिटर्न घरी घेऊन येतात. घरी घेऊन आल्याच्या नंतरला त्यांची जी काही औषधं वगैरे असतात ती ते घेत असतात. त्यांना दुसऱ्या दिवशी त्या औषधांचा फरक पडतो. त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित एकदम होऊन जाते. त्यांना काहीच त्रास होत नाही. पण पुन्हा दुपारपर्यंत त्यांची तब्येत जशी होती तशी होऊन जाते. ते त्याच कामावरती
पुन्हा गेलेले असतात. दुपारपर्यंत ते तशीच तब्येत घेऊन परत रिटर्न घरी येतात. आतापर्यंत पूर्ण झाड तोडून वगैरे झालेलं असतं. झाडाचे बारीक बारीक तुकडे केलेले असतात. त्यांचा तो त्रास वाढतच चालला होता. पण ते त्या गोष्टीशी लढत होते. त्यांना उठता यायचं नाही, पण ते उठायचे, फिरायचे, जी काही कामं करता येईल ती कामं करायची. कधी कधी त्यांना आराम पडायचा, तर कधी कधी ते खूप जास्त तब्येतीने त्रासले जायचे. असं सर्व 2 आठवडे चालत होते. त्यांची तब्येत 2 आठवड्याच्या नंतरला एकदम व्यवस्थित झाली. ते झाड कापून 3 आठवडे झाले होते. 3ऱ्या आठवड्यामध्ये त्यांच्या तब्येतीमध्ये थोडाफार सुधार झाला होता. आता त्यांना थोडं बरं वाटत होतं. ते पुन्हा गावामध्ये फिरायला वगैरे, बोलायला वगैरे लागले होते. असंच एका दिवशी त्या गावातल्या एका घरामध्ये ते बोलायला गेले. संध्याकाळ होती. संध्याकाळचे 7 वाजले होते. त्या घरातल्या माणसांशी बोलत होते. वार होता शुक्रवार. ते एकदम व्यवस्थित त्यांच्याशी हसत खेळत बोलत होते. त्या घरातली लोक पण त्यांना बोलले की आता तू बरा झालास, आता तुझा जो आजार होता तो निघून गेला. त्यांना पण ते बरोबर वाटत होते. इकडे ते खूप वेळ बोलत होते. 9-9:30 वाजता आपल्या घरी आले. घरी आल्याच्या नंतरला आपलं शर्ट काढलं, खेळायला लटकवलं, जेवायला वगैरे घेतलं. जेवल्याच्या नंतरला आपलं अंथरूण वगैरे घातलं आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. रामचंद्राला एक सवय होती की सकाळी लवकर उठायचं. ते त्या आजारामध्ये पण लवकर उठायचे. त्यांची बायको पण सकाळी लवकर उठायची आणि गावची लोक सकाळी लवकरच उठतात. तसं रामचंद्र पण लवकर उठायचा, त्याची बायको पण लवकर उठायची. पण त्या दिवशी असं झालं की रामचंद्र झोपलेला होता आणि त्याची बायको लवकर उठली होती. रामचंद्राच्या बायकोने त्याला बघितलं. त्यावेळेला ती बोलली की हे अजून कसे काय उठले. ती मनातल्या मनात विचार करत होती की औषधं वगैरे चालू आहेत, तब्येत वगैरे पण ठीक नाही आहे, त्यामुळे झोपले असतील. झोपू दे, थोडा आराम करू दे, त्या वेळाने आपण उठवू त्यांना परत. असं करता करता दुपारचे 12 वाजतात. अजूनपर्यंत रामचंद्र उठला नव्हता. त्याची बायको जाऊन त्याला उठवायचा प्रयत्न करते. हो उठा ना, आजरे बघा किती, हो उठा ना. जोरजोरात त्यांना हलवत असते की उठा म्हणून. रामचंद्र एकही उत्तर देत नाही, शांत झोपलेला असतो. बायको त्याला खूप वेळ उठवायचा प्रयत्न करते. रामचंद्राची अवस्था, तोंड उघडं असतं, हात छातीवरती असतात आणि डोळे हलके उघडलेले असतात, हलके बंद पण असतात. त्याला ती त्यांना उठवता उठवता रामचंद्राचा छातीवरती ठेवलेला राईट हँड, दोन्ही हत्याने छातीवरती ठेवलेली होती, त्या राईट हँड त्यातून असल्यासारखा खाली पडतो. बघून थोडं डसकून जाते, भरून जाते. ती घाबरून ती आजूबाजूवाल्यांना जाऊन सांगते की ते झोपलेले आहेत, त्यांना उठवते, बराच वेळ झाला, ते उठत नाही आहेत, काय झालंय काय कळत नाही आहे, तुम्ही एकदा येऊन बघा ना. त्या आजूबाजूवाले लोक सर्व येऊन रामचंद्राच्या घरी त्याला बघतात. त्या गावातला एक माणूस येऊन रामचंद्राच्या छातीवरती हात ठेवतो. तो छातीवरती रामचंद्राचा हात ठेवतो. त्यावेळेला रामचंद्राची छाती एकदम थंडगार लागते, शरीरामध्ये हालचाल नसते. त्याची नस चेक करतो. तो त्याची मानेची नस चेक करतो. तो त्याच्या नाकाजवळ 2 बोटं घेऊन जातो. आवाजामध्ये आणि शांततेमध्ये एवढंच म्हणतो की तुम्ही आता डॉक्टरांना बोलवायला पाहिजे. शांतपणे उभा राहतो एका जागेवरती. लोळण्यात येतो. डॉक्टर आल्याच्या नंतरला डॉक्टर रामचंद्रांना चेक करतात. चंद्राला चेक केल्याच्या नंतरला डॉक्टर सरळ सरळ सांगतात हे ऑफ झालेलं आहे. ही खबर पूर्ण गावामध्ये पसरते. गावामध्ये ही खबर पसरल्याच्या नंतरला पूर्ण गाव शांत होऊन जातं. एकदम शॉक होऊन जातो की हे कसं काय होऊ शकतं, हे होणं शक्यच नाही आहे. एवढा चांगला माणूस कसा काय जाऊ शकतो. रामचंद्राचं असं गावामध्ये एक वेगळंच वर्चस्व होतं. रामचंद्र प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचे. कुणाचं चांगलं कार्य असू दे, कुणाचं वाईट कार्य असू दे, काही असू दे, दुःखामध्ये सुखामध्ये रामचंद्र पहिला हजर असायचा. कुणाचं कोणतेही काम असू दे, रामचंद्र नाही कधी बोलायचं नाही, ते काम करून टाकायचं. दमदार आवाजाने दमदार स्वभाव असं रामचंद्राचं होतं. पण हे सर्व ऐकून पूर्ण गाव शॉक झाला होता. पूर्ण गाव शांत होता.
हे झाल्याच्या नंतरला त्याच्यावरती अंत्यसंस्कार वगैरे करण्यात आलं. पण इकडेच सर्व संपणार नव्हतं, इकडूनच सर्व सुरू होणार होतं. हे झाल्याच्या नंतरला रामचंद्रासोबत जे घडलं तेच आता बाकीच्या 4 जणांसोबत पण घडलं. रामचंद्रासोबत अजून 5 जण होती, त्यामधल्या 4 जणांसोबत पण तेच सेम घडायला लागलं. येणाऱ्या पुढच्या टायमामध्ये त्यांच्यासोबत पण तेच घडलं जसं रामचंद्रासोबत घडलं. त्यांची पण पहिली तब्येत खराब झाली आणि नंतरला ते ऑफ झाले. आणि ही गोष्ट सर्व लगातार व्हायला लागली, एकामागून एक. पूर्ण गाव शॉक झाला की असं कसं काय होऊ शकतं. त्यानंतरला त्यातला राहिला शेवटचा 6वा. अगोदर तर तो एकदम व्यवस्थित होता, त्याला कसलीच भीती नव्हती. त्याच्या मनामध्ये असा विचार चालू होता की आपल्याला काहीच नाही होणार. कारण गावामध्ये अफवा झाली होती की या 6 जणांनी काम केलं होतं एकत्र मिळून त्या झाडाचं, मुळेच काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला. तर ह्याच्या कानावरती पण ती बातमी वगैरे ऐकून होती की असं असं आहे आणि आपण पण त्यामध्ये होतो, तर आपला पण नंबर लागू शकतो. मनामध्ये भीती तर होती, पण तो एका बाजूने मनामध्ये असा पण विचार करत होता की काही नाही होणार आपल्याला. असा विचार करता करता थोड्या दिवसाने त्याच्यावरती पण तो असर दिसायला लागला. पण त्याच्यावरती थोडा वेगळा होता असर. एकट्यामध्येच बडबडायचा, एकट्यामध्येच राहायला लागला, घाबरायला लागला. तो असं बोलायचा की या झाडावरती बघ कोणीतरी चढतंय आणि तो खालती उतरेल, त्यावेळेला मला तो घेऊन जाईल. तो अशा ठिकाणी हात दाखवून बोलायचा की हा बघ उभा आहे, हा मला घेऊन जाणार, हा नाही ऐकणार, हा मला घेऊनच जाणार. ज्या ठिकाणी कोणीच उभं नसायचं अशा ठिकाणी तो हात दाखवून हे बोलायचा. घरामध्ये फरशीवरती लोळून घ्यायचा, जोरजोरामध्ये हात वगैरे आपटायचा, स्वतःचं शरीर आपटायचं, खूप जोरजोरात मोठ्या मोठ्याने रडायचा. फक्त एकच वाक्य त्याच्या तोंडामध्ये असायचं की हा मला घेऊन जाणार, हा नाही ऐकणार. एखाद्या झाडावरती हात दाखवून तो बोलायचा, या झाडावरती बसलेला आहे बघतो, तुम्हाला दिसत नाही आहे तो, मला कसा काय दिसतोय. कधी कधी अशा ठिकाणी हात दाखवून शिव्या वगैरे द्यायचा जिकडे कोणी उभाच नाही आहे. खूप वेगवेगळे प्रकार वगैरे करायला लागला होता तो, खूप विचित्रपणा करायला लागला होता तो. ती रात्री एकटाच उठायचा 2:30-3च्या दरम्यान आणि काळं ब्लँकेट घेऊन गावाच्या टोकावरती असलेलं, सीमेवरती असलेलं वडाच्या झाडाजवळ जायचं आणि सकाळी परत रिटर्न यायचं. आणि त्याला माहितीच नसायचं की तो तिकडे कसा काय गेलाय. त्यानंतरला त्याच्या घरातल्यांनी या गोष्टींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर मग हा पण हातातला जाईल. विचार करून करून त्याला भरपूर ठिकाणी घेऊन गेले, मांत्रिक अशा भरपूर लोकांकडे घेऊन गेले, त्याचाच फरक पडत नव्हता. त्यावेळेला त्या गावातल्या एका जणांनी त्यांना असं सांगितलं की इथपासून ते गाव थोडं लांब होतं, त्या गावामध्ये एक गुरुजी आहेत, त्या गुरुजींकडे घेऊन जा, जे काही असेल तो मार्ग तिकडे निघेल. असं बोलल्याच्या नंतरला त्याला त्या गुरुजींकडे घेऊन गेले. तो तिकडे जायला मागत नव्हता, त्याला जबरदस्ती कसं बसं करून आजूबाजूच्या लोकांनी त्याला गाडीमध्ये भरलं आणि ती गाडी थेट त्या गुरुजींकडे घेऊन गेली. गुरुजींकडे घेऊन गेल्याच्या नंतरला त्या गुरुजींनी त्याला बघताच क्षणी सांगितलं की हे दिसतंय ते तुला घेऊनच जाणार. मी जे काही केलंय त्याचे परिणाम तुम्हाला भेटतंय. मी जे झाड कापलंय त्या झाडावरती भरपूर काही होतं, तुम्ही त्याच्या घरात घुसलात, आता तो तुमच्या घरात आलाय. तो बाकीच्यांना तर घेऊन गेला, आता नंबर तुझा आहे. कितीही पळ, किती वाचायचा प्रयत्न कर, मी काही करू शकत नाही, असं त्या गुरुजींनी सांगितलं. तुम्ही थोड्या पैशाच्या अभावी ते झाड कापलं, त्या झाडाबद्दल माहिती न काढता ते झाड कापलं, आता तुम्ही त्याचे परिणाम भोगताय. बाकीच्यांनी भोगले, आता तू पण भोगतोयस. थोडं बोलून झाल्याच्या नंतरला ते शांत राहतात. त्याचे घरातले म्हणजेच गणेशच्या घरातले 6वा नंबर हा गणेशचा होता. गणेशच्या घरातले त्या गुरुजींना खूप जास्त विनंती करतात की तुम्ही काही करा पण याला वाचवा. गणेशच्या घरातल्यांनी हे सर्व जेव्हा चालू होतं त्यावेळेला औषधोपचार वगैरे पण केली होती,
पण त्या औषधांचा काहीच फरक पडत नव्हता. त्यावेळेला त्या गावातलंच एक जण बोललं, याला औषधांची वगैरे गरज नाही आहे, याला दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीची गरज आहे, त्याला तीच गोष्ट वाचू शकते, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. त्यावेळेला हे सर्व उपाय वगैरे करायचे त्या लोकांनी ठरवले होते. खूप जास्त विनंती केल्याच्या नंतर त्या गुरुजींनी त्यांना सांगितलं की माझी ताकद ही तेवढी नाही आहे, हे जे काही आहे ते खूप जास्त शक्तिशाली आहे, खूप जास्त ताकदवर आहे, मी तर काहीच करू शकत नाही. पण तुम्हाला एक अशी जागा सांगतो की तिकडे तुम्ही जाऊन बघा, जर तिकडे तुमचं काम झालं तर चांगलंच. पण मग त्या गुरुजींनी एक असं गाव सांगितलं होतं. त्या गावामध्ये अजून एक गुरुजी होते. त्या गुरुजींकडे त्या गणेशला घेऊन गेल्याच्या नंतरला 2 दिवस लागले जी काही प्रोसेस होती ती करण्यासाठी. पण ती प्रोसेस सक्सेसफुल झाली. आजही तो गणेश जिवंत आहे. त्याला त्या गोष्टीबद्दल विचारल्यावरती त्याच्या अंगावरती काटा येतो, पायापासून केसांपर्यंत भीतीने थरथरतो. ते झाड ज्या जागी होतं त्या जागेवरती जायला तो आजही घाबरतो. त्या गावातल्यांनी कोणतेही झाड वगैरे कापायला सांगितलं त्यावेळेला त्या झाडाबद्दल पूर्ण माहिती काढून घेतो, त्यानंतरलाच ते झाड तोडतो. पण हे जे काही झालं त्यामधलं गावातली लोक अशी बोलतात की ते लोक सर्व आजारी होते त्यामुळे ते ऑफ झाले. तर काही लोक असं म्हणतात की त्या झाडावरती जे काही होतं त्याने त्या सर्वांचा जीव घेतला. तर अशी काहीशी स्टोरी होती. ही स्टोरी ज्या वेळेला मी ऐकली त्यावेळेला मी स्वतः शॉक झालो की असं कसं काय असू शकतं. आणि हे जेवढे पण कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलेले आहेत ते सर्व माझ्या ओळखीचे, सर्वांना मी बघितलेलं आहे एका टायमात. गोष्ट मनामध्ये मला विचार करायला भाग पाडते की असं कसं काय असू शकतं. आणि ही जी काही स्टोरी आहे ती मला त्याच गणेशनेच सांगितली. जे आपल्या स्टोरीमध्ये गणेश नावाचं कॅरेक्टर आहे, त्याचं खरं नाव वेगळं आहे, पण त्यानेच मला ही जी काही स्टोरी आहे ती सांगितलेली. गावामध्ये इतर लोकांकडून पण मी ऐकलं हे सर्व. आपली व्हिडिओ जर आवडली असेल, ही जी काही स्टोरी सांगितली ती जर आवडली असेल तर तुम्ही आपल्या स्टोरीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्याला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर थोडं तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा, लाईक वगैरे करा, ज्यामुळे थोडंफार मोटिवेशन मिळतं. अरे आपल्याला एवढ्या लोकांनी लाईक केलं आहे, अरे आपल्याला एवढ्या लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. तर आपला जास्त लाईक वगैरे येत नाही, सबस्क्रायबर वगैरे पण आपले नाही आहेत. पण एक दिवस असा असेल आपल्याला आपलं एक वेगळं नाव तयार करायचं आहे. ते नाव पण आपण तयार करणार आणि एक वेगळी ओळख आपली बनवणार, वेगळ्या लेवलला जायचं आहे आणि ते तुम्ही घेऊन जाणार. जी की माझी माणसं असतील, माझी एक यूट्यूब फॅमिली असेल, फॅमिली मला त्या लेवलला घेऊन जाणार. जे काही माझं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. आणि हार तर नाही मानणार, कारण हारलो तर मग विषय तिथल्या तिथे स्टॉप होऊन जाईल. आणि जर लढलो तर काही ना काहीतरी बनवून निघेन. पण हे आयुष्य खेळतं पण त्याच्यासोबतच जो खेळणारा भारी असतो. तर आपण पण मैदानामध्ये टिकूनच राहणार, भले किती पण टाईम लागला तरी चालेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमचं काही मत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. जर तुमची स्टोरी वगैरे एखादी असेल हॉरर स्टोरी तर ती तुम्ही मला सांगू शकता आपल्या इंस्टाग्रामवरती. मग एकदा नवीन स्टोरीसोबत भेटूया. पर्यंत काळजी घ्या. महादेव, जय बजरंगी.